हेलो गाइस, वेलकम बैक टू माय न्यू व्हिडिओ। तर भाई विषय असा आहे की समजा आपण एखादी गोष्ट सुरू केली आणि ती गोष्ट प्रॉपर होती आहे, त्याच्यानंतर त्या गोष्टीमध्ये भरपूर काही गोष्टी आपण अचीव्ह करतो आहे, म्हणजे अचीव्ह म्हणजे त्या गोष्टीमध्ये प्रोग्रेस होती आहे, त्याच्यानंतर त्या गोष्टीमध्ये बदल होतो आहे, भरपूर गोष्टी आपण ट्राय करतो आहे, नवीन नवीन गोष्टी लक्षात येत आहेत, सगळ्या गोष्टी होतात. तर त्यावेळेस एक मोठा पॉईंट असतो माहिती आहे का, काही ना काहीतरी अशी गोष्ट होऊन जाते किंवा अशी प्रॉब्लेम येऊन जाते की आपण त्या जितक्या गोष्टी केल्या त्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला असं वाटतं यार आपण टाईम वेस्ट केला आहे, आपण ही गोष्ट नव्हती करायला पाहिजे असं वाटतं. पण ती गोष्ट अशी राहते की तुम्ही परफेक्ट गोष्ट करत आहे, फक्त तुमच्या लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम अशी येते की तुम्हाला वाटतं की यार मी गोष्ट सोडून दुसरी गोष्ट करा. पण विषय असा आहे की जर तुम्ही ती गोष्ट जर प्रॉपर केली तर तुम्हाला सांगतो तुम्ही सगळं अचीव्ह करू शकता. फक्त ती गोष्ट फक्त तुम्हाला स्टॉप करायला किंवा तुमची परीक्षा घ्यायला आलेली असते. त्यामुळे त्या गोष्टीकडं लक्ष द्या, पण दुर्लक्ष नका करू. फक्त एवढं आहे की थोडासा वेळ लागेल ती गोष्ट सॉल्व्ह होईपर्यंत तुम्हाला इथं थोडंसं लक्ष कमी द्यावं लागेल, पण सोडू नका. कारण की जर तुम्ही त्या गोष्टीमुळे ही गोष्ट सोडली तर मग विषय असा राहतो तुमची परीक्षा पास नाही होणार. कारण विषय असे की एखादी प्रॉब्लेम तेव्हाच येते की जेव्हा आपण परफेक्ट करत असतो आणि तेव्हा आपल्याला आपली परीक्षा घेण्यासाठीच ती प्रॉब्लेम येते, जेणेकरून आपण त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन कसं काढतो, त्याच्यानंतर त्याला कसं डील करतो आणि आपल्याला जे काम चालू आहे ते काम कसं करतो. याच्यामुळे जी पण प्रॉब्लेम येतात आयुष्यामध्ये त्या प्रॉब्लेमला फेस करा आणि त्याला पॉझिटिव्हली रिॲक्ट करा. कारण की एखादी प्रॉब्लेम आल्यामुळे जर तुम्ही सोडून देणार असाल एखादा विषय किंवा एखादं काम चालू असलं ते एखादी प्रॉब्लेम आल्यामुळे ते काम सोडून देणार असेल, तसं नका करू. कारण की विषय असा आहे जर तुम्ही तसं केलं तर तुम्हाला जी परीक्षा देवाने दिली ती परीक्षा पास नाही होत. कारण विषय असा प्रॉब्लेम येतात कशाला की आपण स्ट्रॉंग व्हावं, त्याच्यानंतर आपल्याला प्रॉब्लेमशी डील करायला यावं. त्यामुळे सगळ्या प्रॉब्लेम्स त्याच्यासाठीच येतात. त्याच्यामुळे सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आणि फक्त एक गोष्ट आहे, कोणत्या गोष्टीला सुरुवात केली आणि प्रॉब्लेम आल्यामुळे ती गोष्ट स्टॉप करता येईल ही गोष्ट नका करू. ठीक आहे. थँक्यू सो मच.